CISF ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। CISF ची भरती निघाली 1161 जागांसाठी, ज्याला CISF भरतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटले जाते। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। 10वी पासवरच तुम्हाला CISF भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे। 5 मार्च पासून फॉर्म भरणे सुरू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे आणि CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले 100 मार्काचा पेपर असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामध्ये। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर यामध्ये जनरल EWS कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले, SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आलेली आहे। आणि CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं फिजिकल असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते एवढे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये जे सर्वात अगोदर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिले तुमचं या ठिकाणी मैदानी चाचणी असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट असणार आहे, ते सुद्धा सांगणार आहे कशा प्रकारे असणार आहे। त्यानंतर तुमची यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। ठीक आहे, तर अशी संपूर्ण जे सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस असणार आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीची मुलं फॉर्म भरू शकता। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसणार आहे। ठीक आहे, 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला, सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंची यामध्ये जनरल कॅटेगरी, SC कॅटेगरी, OBC कॅटेगरीची असाल तर 165 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर लागते। छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, तर एवढं यामध्ये उंची लागते। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, हा इव्हेंट आहे। 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 यामध्ये, आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारावं लागणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि 6.5 मिनिटाच्या जास्त तुम्हाला टाइम लागला 1600 मीटर रनिंगला तर तुम्हाला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग तुम्हाला 4 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि 4 मिनिटाच्या वरचा जर टाइम झाला तर तुम्हाला अपात्र सुद्धा केला जाऊ शकते, फेल सुद्धा केला जाऊ शकते। ठीक आहे, त्यानंतर तुमचं ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट। आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असते तर पहा, यामध्ये कुकचं पद आहे, तर कुक मध्ये कशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे तर कुक मध्ये तुम्ही जर समजा, आता ट्रेड टेस्ट कसं आहे तर तुम्हाला एक उदाहरण देतो। तुम्ही कुक मध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागणार। ट्रेड टेस्ट मध्ये तुम्हाला एका खोलीमध्ये नेला जाणार आहे आणि एका खोलीमध्ये तुम्हाला ज्या जवळपास 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, जसं पोळ्या झालं, त्याचबरोबर शिरा झालं, त्याचबरोबर पोहे झालं, त्याचबरोबर जे भाजी झालं, त्याचबरोबर दाल तडका झालं। तर जे त्यांना वाटणार आहे ते तुम्हाला पदार्थ ते देणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे की हे पदार्थ तुम्हाला बनवायचे आहे आणि ते तुम्हाला जवळपास 55 ते 56 मिनिटाच्या अंदर ते करून दाखवावं लागते स्वयंपाक। ठीक आहे, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला, चांगला टेस्ट वगैरे स्वयंपाक केला, चांगल्या पद्धतीने स्वयंपाक त्या ठिकाणी बनवला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क दिले जाणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते। आता एखादा जर पद यामध्ये सफाई कर्मचारीचं असलं तर सफाई कर्मचारी पदामध्ये तुम्हाला
ट्रेड टेस्टचा जर विचार केला तर एका तुम्हाला रूममध्ये नेला जाणार आहे आणि त्या रूमची तुम्हाला जे या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। ठीक आहे, जे पण तुम्ही पुरुष उमेदवार नीटनेटकेपणाने चांगल्या पद्धतीने जर साफसफाई तुम्ही केली तर नक्की तुम्हाला चांगले मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे आणि चांगलं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पास या ठिकाणी केलं जाणार आहे। तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट असते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही टेलरमध्ये जर फॉर्म भरला तर ते टेलरचं काम तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे। याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते। स्वीपरचं तुम्हाला जे या ठिकाणी जे स्वीपरमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला स्वीपिंग या ठिकाणी करावं लागणार आहे, साफसफाई झालं, त्याचबरोबर तुम्हाला बाथरूम सुद्धा तुम्हाला साफ करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला हे तुम्हाला काम या ठिकाणी करावं लागणार आहे। तर याला जे ट्रेड टेस्ट म्हटलं जाते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणे आणि पेंटरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर पेंटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी कलरचं तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला तिथं सिग्नेचर वगैरे करून दाखवावं लागणार आहे, ड्रायव्हिंग काढून दाखवावं लागणार आहे। ठीक आहे, तर चित्र तुम्हाला काढून दाखवावं लागणार आहे त्या ठिकाणी। तर याला ट्रेड टेस्ट जे विद्यार्थी मित्रांनो म्हटलं जाते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं हे ट्रेड टेस्ट असणार आहे आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमचं यामध्ये काय असणार आहे CISF भरतीमध्ये, तर तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा। तर लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगने 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। पेपरमध्ये जर जासाल तर तुम्हाला 60 प्रश्नावर क्लिक करून यायचं आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या CISF भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि हे झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल झालं, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची। ठीक आहे, तर यामध्ये आपण पदांचा जर विचार केला तर यामध्ये वेगवेगळे पद या ठिकाणी CISF मध्ये। तर पहिलं जे पद आहे कॉन्स्टेबल कुक आहे 493 जागा आहे, त्याचबरोबर कॉन्स्टेबल कॉबलरचा आहे 9 जागा आहे, कॉन्स्टेबल टेलरचा आहे 23 जागा आहे, कॉन्स्टेबल बार्बरचा 199 जागा आहे, कॉन्स्टेबल वायरमॅनचा आहे 262 जागा, कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे 152 जागा आहे, कॉन्स्टेबल पेंटरचा आहे 2 जागा आहे, त्याचबरोबर कॉन्स्टेबल कार्पेंटरचा आहे 9 जागा, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे 4 जागा आहे, कॉन्स्टेबल माळीचा आहे 4 जागा, कॉन्स्टेबल वेल्डरचा आहे 1 जागा, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलचा आहे 1 जागा आहे, कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटचा 2 जागा। ठीक आहे, तर अशा टोटल 1161 जागा आहे होती। सर जे पण विद्यार्थी या CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारी चालू ठेवा, कारण की यामध्ये CISF भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर सुद्धा असणार आहे। तर SSC GD सारखाच यामध्ये जे पॅटर्न आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25, बुद्धिमत्ता चाचणी 25 आणि हिंदी व्याकरणचे 25, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। संपूर्ण महत्त्वाची माहिती आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।